अतिशय चांगला पुरंदर सारखे लोक ज्या तोंडाने त्या तोंडाने कॅमेऱ्याच्या मागत आहे पुरुषाबद्दल माझं मत असेल कायद्यामध्ये असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती अशी कारवाई करावी कुठलाही प्रश्न येऊ नये. आदित्य ठाकरे बोलतात आज नागपूर दंगलीमधील आणि झेंडा काढणार का फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम कसं मिळालंय? माणसं गोळा करून पोलिसांच्यावरती दंगल करतात, औरंगजेबाचा उदो करतात, त्यांच्या घरावरती चालला पाहिजे. ठीक आहे, माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही, आणखी जास्त कुठल्याही लोकांची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मान करतो. पण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे एका टिप्पणीला दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधकांच्या हाती प्रशांतच्या बाबतीत कुणी तर चांगलं बोललंय का? विरोधकांनी म्हणजे असं थोडेच आहे. प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या रावलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही, कोणी त्याचं समर्थन करणार. नक्कीच आज ते कुणाल प्रकरणामध्ये काय बोलत हे असते सुद्धा विक्षिप्तच लोक बनायचे. अरे बाबा, तुला विडंबन करायचं तर दुसरं करणं. शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे समर्थन करतायत मात्र कुणाल कामरा आता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलवला होता, ते म्हणाले सगळे इतर कोणाचं काही घेऊ नका प्लीज.